तर आजचा आपला जो चॅप्टर आहे तो आहे चुंबक आणि चुंबकाचे गुणधर्म. सर्वात प्रथम चुंबकत्व म्हणजे काय? चुंबक कशाला म्हणतात ते आपण समजून घेऊया. एका अदृश्य शक्तीचं रहस्य, याचा शोध कसा लागला? एका प्राचीन दगडापासून ते मॅंगलेव ट्रेन पर्यंत हा जो चुंबकाचा प्रवास आहे किंवा चुंबकत्वाच्या गुणधर्मामुळे टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये मानवी प्रजातीला झालेला जो उपयोग आहे त्याचा प्रवास आपण पाहणार आहोत. एक नंबर उद्यान वाची सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की शक्यतो आपला माईक जो आहे तो बंद ठेवा, म्हणजे इतर जे विद्यार्थी आहेत किंवा इतर जे शिक्षक बांधव आहेत जॉईन झालेले त्यांना आपला त्रास नाही होणार. तर सर्वात प्रथम आपण पाहूया चुंबकाचा शोध, चुंबकाचा उगम. इथून आपण सुरुवात करणार आहोत. तर असं म्हटलं जातं बघा की इसवी सन पूर्व सुमारे 800 ते 600 या काळामध्ये मॅग्नेशिया या आशिया मायनर भागातल्या रहिवाशांना एक दगड सापडला. हा दगड अगदी रहस्यमय होता आणि काय व्हायचं की या दगडाला लोखंडाच्या वस्तू आकर्षित व्हायच्या. आशिया मायनर मधील मॅग्नेशिया इथे रहिवाशांना एक असा रहस्यमय दगड सापडला होता. अनेक लोखंडाच्या वस्तू त्याला चिटकायच्या आणि त्यामुळे त्या दगडाचा तो नैसर्गिक गुणधर्म आहे हे त्यांच्या लक्षात आलं. पुढे या दगडाला गावकऱ्यांनी मॅग्नेटाइट असं नाव दिलं आणि पुढं ते मॅग्नेट म्हणून रूढ झालं. म्हणजे चुंबकाचा जो उगम आहे, शोध आहे, तो कुठे लागला? चुंबकाचा शोध मॅग्नेशियामध्ये लागला आणि हा आशिया मायनर मधील एक भाग आहे. आपल्या इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकात जर तुम्ही पाहिलं तर तिथं एक गोष्ट आहे बघा, की एक मेंढपाळ असतो आणि उल्लेख हाच आहे की मॅग्नेशिया भागामधील एक मेंढपाळ असतो आणि तो रोज मेंढ्या चरण्यासाठी घेऊन जात असतो आणि त्याच्या पायामध्ये जे चप्पल असतात त्याला लोखंडी खिळे असतात आणि त्याची जी काठी असते त्याला ना लोखंडी घुंगरू बांधलेले असतात. मग हा मेंढपाळ रोज वेगवेगळ्या ठिकाणी मेंढ्या चरायला घेऊन जात असतो आणि एके दिवशी काय होतं की तो एका मोठ्या दगडावरती बसतो. मेंढ्या त्याच्या चरत असतात आणि जेव्हा जायला निघतो त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की त्याला त्याला उठताच येत नाहीये. का उठता येत नाहीये? तर त्याच्या पायामधले जे चप्पल असतात त्याच्यातले लोखंडी खिळे ज्या दगडावर तो बसलेला आहे तिथं चिटकलेले असतात. मग तो प्रयत्न करून ते काढतो आणि त्यानंतर त्याची जी काठी असते, ज्याला लोखंडी घुंगरू बांधलेले असतात, ती काठी सुद्धा चिटकून बसते. प्रयत्न खूप केल्यानंतर ते निघतं आणि नंतर त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो की हे असं का झालं असावं आणि तिथून ते लोक शोध घेतात आणि म्हणून मॅग्नेशिया या भागामध्ये जो हा दगड होता त्या दगडाला काय केलेलं आहे, पुढे चुंबकाचा शोध लागला. लक्षात आलं लोकांच्या की लोखंडी वस्तू याला आकर्षित होतात आणि मग त्याचं मॅग्नेटाइट असं गावकऱ्यांनी नाव रूढ केलं आणि पुढं हेच नाव मॅग्नेट म्हणून रूढ झालं. अशा पद्धतीनं चुंबकाचा उगम किंवा चुंबकाचा शोध हा लागलेला आहे. पुढे जाऊयात आपण. आता जी गोष्ट सांगितली त्याप्रमाणे गावकऱ्यांनी काय केलं, या गूढ दगडाला मॅग्नेटाइट हे कालांतरानं नाव दिलं आणि पुढे पुढे त्याचं नाव मॅग्नेट झालं आणि मराठीत आपण त्याला चुंबक असं म्हणतो. मग मॅग्नेशिया हे त्याचं उगमस्थान आहे. आता चुंबकाचे वेगवेगळे प्रकार आहेत, आपणा सर्वांना माहित आहे. पट्टी चुंबक आहे, नालाकृती चुंबक आहे, वर्तुळाकार चुंबक आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे चुंबक तयार केलेले आहेत. मग चिरंतन ध्रुव चुंबकाची विभागणी अशक्य. मग आपल्याला माहिती आहे की हा जो चुंबक असतो त्याला 2 ध्रुव असतात. एक असतो उत्तर ध्रुव आणि दुसरा असतो दक्षिण ध्रुव. एका चुंबकाला कितीही वेळा जर तुम्ही कापत गेलं तर काय होतं की प्रत्येक वेळेला 2 जरी भाग झाले तरी त्या प्रत्येक नवीन भागाला हे 2 ध्रुव असतात. उत्तर ध्रुवही असतो आणि दक्षिण ध्रुवही असतो. चुंबकाचा मुख्य जो गुणधर्म आहे तो आपण बघूया.
निसर्गाची दिशा आणि पृथ्वीची ओढ. आपण जर एखादा चुंबक घेतला आणि तो दोरीला बांधला, तर मुक्तपणे टांगलेला कोणताही चुंबक जो असतो, तो नेहमी काय करतो? दक्षिणोत्तर म्हणजे नॉर्थ साऊथ या दिशेमध्ये स्थिर राहतो. आणि आपण असं समजतो, की आपली पृथ्वी देखील स्वतः काय आहे? विशाल चुंबक आहे आणि त्याचमुळं मुक्तपणे टांगलेला कोणताही चुंबक जर असेल, तर तो काय करतो? दक्षिणोत्तर दिशेमध्ये स्थिर राहतो. त्यानंतर आपणा सर्वांना माहित आहे, की चुंबकाचे जे 2 गुणधर्म आहेत, आकर्षण आणि प्रतिकर्षण. जेव्हा 2 सारखे ध्रुव, उदाहरणार्थ उत्तर-उत्तर ध्रुव असेल किंवा दक्षिण-दक्षिण ध्रुव असेल, हे 2 सारखे ध्रुव, त्यालाच आपण काय म्हणतो? सजातीय ध्रुव. जेव्हा एकमेकांच्या जवळ आणले जातात, त्यावेळेला हे ध्रुव एकमेकांना दूर ढकलतात. हा जो चुंबकाचा गुणधर्म आहे, त्याला प्रतिकर्षण असं म्हणतात. रिपल्शन असं म्हणतात. रिपल्शन काय आहे? तर जेव्हा 2 सारखे ध्रुव, सजातीय ध्रुव हे एकमेकांच्या जवळ आणले जातात, तेव्हा ते एकमेकांना दूर ढकलतात. पण जेव्हा 2 विभिन्न ध्रुव म्हणजे एका चुंबकाचा उत्तर ध्रुव आणि दुसऱ्या चुंबकाचा दक्षिण ध्रुव हे जेव्हा एकमेकांकडे आणले जातात, तेव्हा ते एकमेकांना आकर्षित करतात, एकमेकांना खेचून घेतात. यांना आपण विजातीय ध्रुव म्हणतो आणि विजातीय ध्रुवांमध्ये काय असतं? आकर्षण असतं. म्हणजे चुंबकाच्या 2 प्रतिक्रिया आहेत. एक आहे आकर्षण, दुसरं आहे प्रतिकर्षण. जेव्हा सजातीय ध्रुव एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा ते एकमेकांना दूर ढकलतात. जेव्हा विजातीय ध्रुव एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा ते एकमेकांना आकर्षित करतात किंवा अट्रॅक्ट करतात. पुढे जाऊयात. पुढचा गुणधर्म आहे बघा, चुंबकीय बलरेषांची अदृश्य साखळी. चुंबकीय बलरेषा या सलग असतात आणि त्या वक्र रेषांसारख्या काम करतात. त्यांची सुरुवात कुठून होते? तर उत्तर ध्रुवापासून होते आणि त्यांचा शेवट हा दक्षिण ध्रुवाकडे होतो. आणि यालाच आपण चुंबकीय बलरेषा असं म्हणतो. आता या चुंबकीय क्षेत्राचे अचूक असे नियम काय आहेत ते आपण पाहूया. या ज्या चुंबकीय वक्ररेषा असतात, त्या रेषा एकमेकींना कधीही छेदत नाहीत. बघा, या ज्या रेषा असतात त्या एकमेकींना कधीही छेदत नाहीत. ज्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र जास्त प्रभावी असतं, तिथं बलरेषा जास्त असतात. आणि जसं जसं चुंबकापासून लांब जावं, तसं तसं त्याचं जे क्षेत्र आहे त्याचा प्रभाव कमी होतो आणि त्यामुळं तिथं बलरेषांची संख्या देखील काय होते? कमी होते. म्हणजेच सर्वात महत्वाचा नियम काय आहे? तर चुंबकीय बलरेषा या कधीच एकमेकींना छेदत नाहीत. आणि दुसरा गुणधर्म हा आहे, की ज्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र हे अधिक प्रभावी असतं, तिथं बलरेषांची संख्या देखील काय असते? जास्त असते. आता त्यानंतर बघा, या चुंबकाचा सर्वात महत्वाचा जो गुणधर्म आहे, तो आपण पाहूया. समर्थ पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने केलं
सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. आता पुढचं बघूयात आपण. पुढं बघा काय झालं. तर हा जो चुंबक आहे तो जगाला दिशा देणारा होकायंत्रासाठी कसा उपयोगी पडला ते पहा. तर सर्वप्रथम चुंबकाचे हे गुणधर्म जे होते ते आपण पाहिलं की आशियातील लोकांनी सर्वप्रथम चुंबक शोधून काढला आणि त्यानंतर चीन आणि ग्रीकचे जे दर्यावर्दी होते त्यांच्या लक्षात आलं की चुंबक जेव्हा टांगला जातो त्यावेळेला तो दक्षिणोत्तर स्थिर राहतो आणि या गुणधर्माचा वापर त्यांनी करून घ्यायचं ठरवलं आणि सर्वप्रथम चुंबकाचे हे गूढ गुणधर्म वापरून त्यांनी काय केलं, एका कंपासाची निर्मिती केली. त्यालाच आपण होकायंत्र असं म्हणतो. मग या होकायंत्राचा उपयोग काय होतो, तर ज्या ठिकाणी मानवाचा महासागरांवरील वगैरे प्रवास या होकायंत्रामुळे सुलभ झाला, ज्या ठिकाणी आपल्याला दिशाच कळत नाहीये, समुद्रामध्ये खूप खोलवर किंवा खूप दूरवर एखादं जहाज गेलंय, एखादी बोट गेली आहे, मग अशा वेळेला सगळीकडेच पाणी असताना दिशेचं ज्ञान होणं पटकन शक्य नाही. अगदी सकाळी तुम्हाला माहिती आहे आपल्याला की सूर्य उगवतो बाबा, ही पूर्व दिशा आहे, पण तरी देखील ज्यावेळेला होकायंत्राचा वापर सुरू झाला त्यावेळेला अचूक दिशा ही कळण्याचा मार्ग मोकळा झाला आणि म्हणून चीन आणि ग्रीक दर्यावर्दीने चुंबकाच्या गुणधर्माचा वापर करून काय केलं की होकायंत्राची निर्मिती केली. या होकायंत्राचा उपयोग हा दिशादर्शक म्हणून केला जाऊ लागला. मग त्याच पद्धतीनं अजून आता सध्या भविष्यामध्ये जर गोष्टी पाहिल्या किंवा आत्ताच्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी पाहिल्या तर जे मॅंगलेव ट्रेन असतात त्या मॅंगलेव ट्रेन मध्ये सुद्धा बघा की चुंबकाचे हे जे गुणधर्म आहेत त्याचा वापर केलेला असतो. तुम्हाला माहित असेल की तिचं कुठंच घर्षण होत नाही बघा मॅंगलेव ट्रेनचं. ही जी आधुनिक मॅंगलेव ट्रेन आहे याच्यामध्ये काय केलं जातं तर चुंबकीय आकर्षण आणि प्रतिकर्षणाच्या तत्वावर आधारित या गाड्या असतात. शक्यतो प्रतिकर्षण बलाचा वापर केला जातो. प्रतिकर्षण बलामुळे काय होतं की ट्रेनची चाकं आणि खालचे जे रूळ आहेत या दोन्हीमध्ये सजातीय ध्रुव वापरले जातात. ते एकमेकांना प्रतिकर्षित करतात आणि त्यामुळं काय होतं की कोणतंही घर्षण न होता रुळांवरून अगदी हवेत तरंगल्याप्रमाणे अतिशय वेगानं या ट्रेन्स पुढे जाऊ शकतात आणि त्यामुळं मानवी गतीचं जे म्हणजे माणसाला गतीचं वेग आहे असं आपण म्हणतो, त्यामुळं अत्याधिक गतीनं अत्याधिक वेगाने जाणाऱ्या ज्या ट्रेन्स आहेत, जे साध्या ट्रेन्स आहेत त्यांना अगदी 2-2, 3-3 तास लागत असतील तर असं एवढं मोठं किंवा जास्त असलेलं अंतर देखील मॅग्लेव ट्रेन मधून अगदी 30 ते 40 मिनिटांमध्ये आपण पार करू शकतो. आणि अशा पद्धतीच्या ट्रेन्ससाठी कोणतं तत्व वापरलं जातं तर चुंबकाच्या प्रतिकर्षण बलाचं तत्व ह्याच्यासाठी वापरलं जातं आणि अशा पद्धतीने या चुंबकीय गुणधर्माचा उपयोग मनुष्याने काय केलेला आहे, तंत्रज्ञानामध्ये देखील केलेला आहे. मग इसवी सन पूर्व 800 मध्ये सापडलेल्या अदृश्य शक्तीनं जो एक दगड मिळालेला होता, आपण पाहिलं की मायनर भागामधल्या रहिवाशांना काय मिळालेला होता, एक दगड मिळाला. त्याला लोकांनी मॅग्नेटाइट हे नाव ठेवलं. पुढं तेच मॅग्नेट म्हणून रूढ झालं आणि या दगड शक्तीचा शोध लागला आणि मानवी प्रवासाची दिशा आणि गती याच्यामध्ये कायमचा बदल त्याच्यामुळे घडून आणला. अशा पद्धतीनं चुंबकाचा शोध लागला आणि चुंबकाचा आपण काय करत आहोत आता, वापर देखील तंत्रज्ञानामध्ये करत आहोत. आता आपण पुढचे जे गुणधर्म आहेत, चुंबकीय बलरेषा असतील, विद्युतधारा, चुंबकीय क्षेत्र, उजव्या हाताचा नियम, हे सगळे नियम पाहणार आहोत. आपण पाहिलं चुंबक काय असतं, चुंबकीय क्षेत्र काय असतं, चुंबकीय बलरेषा काय असतात, चुंबकीय बलरेषा कशा पद्धतीने वक्र असतात, त्या उत्तर ध्रुवापासून निघतात दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचतात. मग आता विद्युत धारा म्हणजे काय, निसर्गातल्या या दोन गोष्टी आहेत, विद्युत धारा आणि चुंबकीय क्षेत्र, यांच्यात काय सहसंबंध आहे, या दोन अद्भुत ज्या शक्ती आहेत त्याचा आपण भौतिक शास्त्रामध्ये काय आणि कशा पद्धतीने उपयोग करतो, या दोन्ही संकल्पना आता आपण पाहणार आहोत. पहिला आहे बघा, मगाशी आपण चर्चा केलो त्याप्रमाणे चुंबकीय बलरेषा आणि त्याचं गुणधर्म. आपण पाहिलं की प्रत्येक चुंबकाला दोन ध्रुव असतात. एक असतो उत्तर ध्रुव आणि दुसरा असतो दक्षिण ध्रुव. कितीही लहान जरी भाग केले तुम्ही चुंबकाचे तर पुन्हा
पुन्हा पुन्हा काय होतात, हे दोन ध्रुव निर्माण होतात. मग या ध्रुवांचा मार्ग कसा असतो, त्याची सुरुवात उत्तर ध्रुवाकडून होते आणि त्याचा शेवट काय होतो, दक्षिण ध्रुवाकडे होतो. मग त्याची जी तीव्रता असते बघा, तुम्ही इथं बघू शकताय स्लाइडमध्ये की जितकं जवळ आहे तितक्या बलरेषा दाट आहेत बघा. त्या चुंबकापासून जसं जसं तुम्ही लांब जाताय तसं त्याचं क्षेत्र काय असतं, जवळ जितकं येत आहे तितकं प्रभावी क्षेत्र असेल, जसं जसं लांब जाल तसा त्याचा प्रभाव कमी होतो. आणि कोणत्याही दोन चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत नाहीत. त्या वक्ररेषा असतात तरी देखील त्या एकमेकांना छेदत नाहीत. पुढे बघा, आता विद्युतधारेतून चुंबकत्व काय आहे बघा. आता एक तुम्हाला तिथं शोध सांगते. हान्स ओरस्टेड डेन्मार्क मधील एक भौतिक शास्त्रज्ञ होता. तर डॅनिश भौतिक शास्त्रज्ञ असं त्याला म्हणतात. तर डेन्मार्क मधील हा जो भौतिक शास्त्रज्ञ होता त्याचं नाव होतं हान्स ख्रिस्तियन ओरस्टेड. तो विद्युत उपकरणाशी संबंधित असा प्रयोग करत होता आणि त्याला एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा वाहक तारेमधून विद्युत धारा जाऊ दिली जाते तेव्हा तारेच्या जवळ असलेली जी चुंबक सुई असते तिचं विचलन होतं. त्याने एकदा दोनदा तीनदा या गोष्टी करून पाहिल्या आणि त्याच्या पुन्हा पुन्हा हीच गोष्ट लक्षात आली. काय व्हायचं की त्याच्याकडे एक वाहक तार होती आणि त्या वाहक ताराजवळच काय पडलेली होती, त्याची चुंबक सूची पडलेली होती. ज्या वेळेला वाहक तारामधून इलेक्ट्रिसिटी जायची किंवा विद्युत धारा जाऊ दिली जायची त्यावेळेला ती चुंबक सुई काय व्हायची, फिरायची. आणि एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की ज्या वेळेला विद्युत धारा प्रवाहित केली जाते त्यावेळेला काय होतंय, चुंबकत्व निर्माण होते. हे त्याच्या लक्षात आलं. जितकी विद्युत धारा जास्त तेवढं प्रभावी चुंबकीय क्षेत्र तिथं निर्माण होते हे त्याच्या लक्षात यायला सुरुवात झाली आणि तिथून एक क्रांतिकारी शोध लागला बघा. मला वाटतं हा शोध सर्वांना माहित आहे, उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. जेव्हा आपल्या उजव्या हातामध्ये एक सरळ विद्युत वाहक धरला आणि आपला ताठ अंगठा विद्युत धारेची दिशा दर्शवतो आणि जेव्हा आपण मूठ वळतो त्यावेळी जी वळलेली बोटं असतात हाताची ती काय करतात, चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात. यालाच काय म्हणतात, उजवा हाताचा अंगठ्याचा नियम असं म्हणतात. आणि त्यालाच मॅक्सवेलचा बूट स्क्रू नियम असं देखील म्हणतात. तुम्ही पाहिलं तर तुम्हाला स्लाइडमध्ये लक्षात येईल की जो ताठ अंगठा आहे तो काय करतो, विद्युत धारेची दिशा दाखवतो आणि जी मुठीसाठी आपण बोटं वळलीत ती बोटं काय करतात, तर चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात. पुढे बघा, शक्तीचं संवर्धन. नाल नाल कुंतल. नाल कुंतल म्हणजे काय, तर सोलेनॉइड. सोलेनॉइड मधून वाहणाऱ्या विद्युतधारेमुळे सुद्धा काय होतं, चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. विसंवाहक वेष्टन असलेल्या तांब्याच्या तारेचे अनेक फेरे गुंडाळून काय केलं जातं, एक वृत्तचिती तयार केली जाते. त्याला नाल कुंतल असं म्हणतात. आता तुम्हाला इथे चित्रामध्ये नाल कुंतल दिसते. यामध्ये तयार होणारे जे चुंबकीय क्षेत्र आहेत त्याचे गुणधर्म देखील पट्टी चुंबकासारखे असतात. पट्टी चुंबक आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. मग या नाल कुंतलमध्ये काय असतं, तर तांब्याच्या तारेचे फेरे असतात ते गुंडाळलेले असतात आणि या वृत्तचितीसारखा त्याचा आकार झालाय बघा. अगदी तुम्ही जर आपलं सिलेंडर बघितलं की तसा त्याच्यासारखा आकार आहे. सिलेंडर शेप म्हणतो आपण त्याला. त्या वृत्तचितीसारखा त्याला आकार आहे. हे तांब्याच्या तारेचे फेरे गुंडाळून तयार केले जातात आणि त्याला नाल कुंतल म्हणतात. मग याच्यामधून जेव्हा विद्युत धारा वाहते त्यावेळेला ते कायमस्वरूपी चुंबकासारखं काय करतं, काम करत असतं. मग औद्योगिक क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी चुंबक जेव्हा बनवलं जातं त्याला लोखंड, निकेल, ॲल्युमिनियम, टायटॅनियम आणि अल्निको या संमिश्रांचा काय केला जातो, वापर केला जातो. नालकुंतलांच्या सहाय्याने काय करतात, तर दिलेल्या पदार्थाच्या दांड्यामध्ये चुंबकत्व निर्माण करतात. दिलेला एखादा दांडा पोलादी असेल तर प्रभावी चुंबक क्षेत्र तयार करून कायमस्वरूपी चुंबक तयार करण्यासाठी हे नालकुंतल वापरतात. सर्वसाधारणपणे कायमस्वरूपी चुंबक तयार करण्यासाठी कार्बन स्टील किंवा काही संमिश्र देखील वापरतात बघा. मग कशासाठी हे संमिश्रांपासून तयार केलेलं हे जे कायमस्वरूपी चुंबक आहे ते कशासाठी वापरतात, तर सूक्ष्म श्रवणी असेल, ध्वनिवर्धक असेल, म्हणजे आपण माईक वगैरे वापरतो
किंवा विजेवर चालणारी घड्याळ वापरतो, व्होल्टामीटर वापरतो, स्पीडोमीटर वापरतो. काही घड्याळ पूर्णतः विजेवर चालणारी असतात. त्याच्यानंतर मोठे भोंगे आपण वापरतो. या सर्व गोष्टींमध्ये स्पीडोमीटर वापरतो. या सर्व उपकरणामध्ये काय केलं जातं? कायमस्वरूपी चुंबक वापरलं जातं. आणि त्या कायमस्वरूपी चुंबकामुळे त्याला त्या वस्तू तयार होण्यासाठी कायमस्वरूपी चुंबक हे अत्यंत आवश्यक असतं. मग अजून विद्युत वाहकावरील बल, चुंबकीय क्षेत्र काय आहे आपण बघूया. चुंबकीय क्षेत्रातील विद्युत वाहकावर क्रिया करणारं बल म्हणजे फोर्स ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. तर काय असतं की आपण आता पाहिलं की साधारणतः जर एखाद्या वाहकामधून इलेक्ट्रिसिटी वाहतीये किंवा विद्युत धारा वाहतीये तर त्याच्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. पण जर या क्षेत्राभोवती जर आपण चुंबकच नेलं तर काय होणार? तर काय बघा, तर फ्रेंच शास्त्रज्ञ आंद्रे मारी एम्पियर यांच्या मते चुंबक सुद्धा तेवढ्याच परिणामाचं बल वाहकावर विरुद्ध दिशेनं प्रयुक्त करतं. जर आपण एखादी अल्युमिनियमची विद्युत वहन करणारी दांडी चुंबकाच्या जवळ नेली तर त्या दांडीवर बल प्रयुक्त केलं जातं. जेव्हा विद्युत धारेची दिशा ही चुंबकाच्या क्षेत्राच्या लंब असते तेव्हा दांडीचं विचलन सर्वात जास्त होतं. चुंबक सुद्धा वाहकावर विरुद्ध दिशेने आणि तेवढ्याच परिणामाचं काय करतो? बल प्रयुक्त करतो. तुम्हाला आता डायग्राम मध्ये दिसत असेल की एक मॅग्नेट सुद्धा आहे आणि तो मॅग्नेट सुद्धा काय करतोय? तेवढ्याच परिणामाचं बल प्रयुक्त करतोय. जेव्हा विद्युत धारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असते तेव्हा काय होतं? दांडीवर सर्वाधिक बल प्रयुक्त होतं. पुढचा आहे फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. हा नियम काय सांगतो बघा. फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम काय सांगतो की आपल्या डाव्या हाताची तर्जनी, मधलं बोट आणि अंगठा परस्परांना लंब राहतील अशा पद्धतीनं जर धरले तर काय करतं? तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते. पहिली 3 बोटं बरं का. तर्जनी म्हणजे तिसरं बोट, त्यानंतर मधलं बोट आणि पहिलं बोट म्हणजे आपला अंगठा. मग फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमामध्ये काय सांगतं? तर तर्जनी ही चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते, मधलं बोट ही विद्युत धारेची दिशा दाखवते आणि अंगठा काय करतो? तर वाहकाच्या गतीची किंवा बलाची दिशा दाखवतो. याला म्हणतात फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. हे सर्व नियम चुंबकीय क्षेत्र आणि विद्युतधारा याच्याशी संबंधित आहेत. आता त्याचं उपयोजन कुठं होतं बघा. विद्युत चलित्र म्हणजेच आपण म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो बघा की इलेक्ट्रिक मोटार. इलेक्ट्रिक मोटार जी असते त्याच्यामध्ये या गोष्टींचा वापर केला जातो. जे उपकरण विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये करतात त्यालाच आपण काय म्हणतो? विद्युत चलित्र असं म्हणतो. आता या विद्युत चलित्राचं तत्व काय असतं? तर विद्युत धारा वाहून नेणारा वाहक चुंबकीय क्षेत्राशी लंब दिशेत असेल तर त्यावर बल प्रयुक्त होते. या तत्वावरती ही मोटार काय करत असते? काम करत असते. मग याच्यामध्ये कोणकोणते भाग आहेत त्या भागांची सुद्धा थोडक्यात माहिती इथं दिलेली आहे. मग या विद्युत चलित्रामध्ये बघितलं तर तुम्ही शक्तिशाली चुंबक इथं दिसतंय. हे चुंबक काय करतायत? तर प्रभावी चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्यासाठी मगाशी आपण बघितलं की प्रभावी चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्यासाठी याचा वापर केला जातो. खाली जर बघितलं तर अर्धवर्तुळाकार परिवर्तक आहे. त्याला स्प्लिट रिंग, कम्युटेटर असं म्हणतात. आर्मेचर कॉइलची टोकं या रिंगांना जोडलेली असतात आणि हा परिवर्तक आर्मेचर कॉइलमधील विद्युत धारेची काय करतो? दिशा बदलण्याचं काम करतो. आणि इथं जे मोठं तांब्यासारखं दिसतंय, तांब्याच्या असंख्य फेऱ्या असलेली ही जी गुंडाळी आहे, त्यालाच काय म्हणतात? आर्मेचर कॉइल असं म्हणतात. हे सगळं जे आहे ते विद्युत चलित्र आहे. मग हे काय काम करतं? तर विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये करण्यासाठी विद्युत चलित्राचा उपयोग केला जातो. पुढं बघा, मायकेल फॅरेडे विद्युत चुंबकीय प्रवर्तन. 1831 मध्ये विद्युत धारेमुळे परिवलन गती निर्माण होते. हे मायकेल फॅरेडे यांनी शोधून काढलं. त्यांनी दाखवून दिलं की हलत्या चुंबकामुळे देखील तारेमध्ये विद्युत धारा निर्माण होऊ शकते. ज्या प्रक्रियेमध्ये वाहकातील बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे
दुसऱ्या वाहकामध्ये देखील विद्युतधारा प्रवर्तित होते. याला काय म्हणतात? विद्युत चुंबकीय प्रवर्तन असं म्हणतात. थोडं अजून डिटेल सांगते. जर त्यांनी असं सांगितलं बघा मायकेल फॅरेडे यांनी, की विद्युत धारेमुळे परिवलन गतीही निर्माण होते. या तत्वावर आजच्या विद्युत मोटारचं काम चालतं. म्हणजे काय? चुंबक आणि कॉईल. तुम्ही जर तिथं नकाशामध्ये डायग्राम मध्ये बघितलं तर चुंबकही आहे आणि कॉईल यांच्यातील परस्पर हालचालीमुळे काय होतं? विद्युत धारा प्रवर्तित होते. हे त्यांनी दाखवून दिलं 1831 मध्ये. आणि मग या प्रक्रियेला विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणतात. आणि मायकेल फॅरेडेंच्या या शोधामुळे काय झालं? विद्युत जनरेटर निर्माण झाले. जनरेटरचा शोध लागला. पुढं आहे फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. आपण पाहिलं की विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे त्याला आपण इंग्रजीत इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणतो. विद्युतधारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असेल तर हा नियम काम करतो. याला म्हणतात फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. मग या उजव्या हाताचा नियम काय सांगतो बघा? आपल्या उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट अशा पद्धतीने धरायचे. अशा वेळेला अंगठाची दिशा दाखवते आणि मधलं बोट निर्माण होणारी जी विद्युत धारा आहे त्या विद्युत धारेची दिशा दाखवते. पुढं आहे उपयोजन 2, विद्युत जनित्र. विद्युत जनित्र काय काम करतं? तर यांत्रिक ऊर्जेचं रूपांतरण विद्युत ऊर्जेमध्ये करण्यासाठी विद्युत जनित्राचा उपयोग होतो. याच्यामध्ये एसी जनित्र आणि डीसी जनित्र दाखवलंय. एसी जनित्र हा जो प्रकार असतो याच्यामध्ये विद्युत जनित्र यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर प्रत्यावर्ती विद्युत धारेत म्हणजे एसी करते. त्याला एसी जनरेटर असे म्हणतात. एसी म्हणजे काय? तर एसी आणि डीसी प्रकार आपल्याला माहित असतील बघा. डायरेक्ट करंट आणि अल्टरनेटिंग करंट. डायरेक्ट करंट म्हटल्यानंतर आपल्या पटकन लक्षात येतं कारण याला मराठीत शब्द असतो दिष्ट विद्युत धारा. डायरेक्ट करंट डीसी करंट आणि एसी म्हणजे काय? अल्टरनेटिंग करंट म्हणजे प्रत्यावर्ती विद्युत धारा. डीसी डीसी करंट जो असतो तो परिमाण आणि दिशा त्याची स्थिर राहते. त्यामुळे घरामध्ये वगैरे जे आपण लाईट वापरतो किंवा विद्युत धारा घरामध्ये वगैरे वापरतो त्यावेळेला अल्टरनेटिंग करंट वापरतात. घरामध्ये, हीटरमध्ये, इस्त्रीमध्ये, फ्रीजमध्ये. त्याच्यामध्ये परिमाण आणि दिशा थोड्या थोड्या वेळाने बदलतात. मग हे जी उपकरणं असतात घरामध्ये ती मोठ्या प्रमाणावर जिथं जर कोणाचा माईक चालू असेल तर प्लीज बंद करा. मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्रामध्ये जे करंट असतात ते मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. तिथं परिमाण, दिशा वगैरे स्थिर ठेवावं लागतं. मग अशा ठिकाणी काय करतात? डीसी करंट वापरतात. आता हे विद्युत जनित्राचे प्रकार असतात आणि हे विद्युत जनित्र जे आहे ते काय काम करतं? तर यांत्रिक ऊर्जेचं रूपांतरण विद्युत ऊर्जेत करतं. एसी जनित्रामध्ये यांत्रिक ऊर्जेचं रूपांतरण प्रत्यावर्ती विद्युत धारेत. प्रत्यावर्ती म्हणजे मी तुम्हाला सांगितले तसं अल्टरनेटिंग करंटमध्ये त्याचं रूपांतरण होतं. आणि डीसी जनित्रामध्ये काय होतं? यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर दिष्ट विद्युतधारा म्हणजे डायरेक्ट करंटमध्ये त्याचं रूपांतरण केलं जातं. आता हे थोडेसे प्रकार बघूयात आपण. इतकं डिटेल नाहीये, फक्त हे घेतलंय, इंट्रोडक्टरी घेतलंय. चलित्र म्हणजे काय आणि जनित्र म्हणजे काय? तर बघा, ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेतून यांत्रिक ऊर्जेमध्ये करणं म्हणजे चलित्र. याचा मूळ सिद्धांत काय आहे? तर विद्युत धारेवर चुंबकीय बल हे अवलंबून असतं याच्यामध्ये चलित्रामध्ये. इथं वापरला जाणारा जो नियम असतो तो फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम असतो. फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम, उजव्या हाताचा नियम हे आपण पाहिलेलं आहे. आता जनित्रामध्ये काय असतं? तर यांत्रिक ऊर्जेचं रूपांतरण हे विद्युत ऊर्जेमध्ये होतं आणि इथं विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा सिद्धांत वापरला जातो आणि याचा नियम जो असतो तो फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम असतो. मग आपण जे बोललो की एसी करंट किंवा डीसी करंट हे काय असतात? तर हे बघा, दिष्ट विद्युतधारा म्हणजे डीसी, डायरेक्ट करंट. याच्यामध्ये काय असतं? परिमाण आणि दिशा स्थिर असते.
त्याची वारंवारिता 0 असते. त्यामुळे जिथं उद्योग क्षेत्र आहेत किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जिथं वीज वापरायची असते, अशा ठिकाणी शक्यतो DC करंट वापरतात. परंतु AC करंटमध्ये काय असतं, परिमाण आणि दिशा बदलत असतात. मग भारतामध्ये 50 हर्ट्झ म्हणजे 1/100 सेकंदामध्ये दिशा बदलते. मग आता जिथं दिशा बदलतेय, जिथं परिमाण बदलतोय आणि खूप लांब अंतरावरती ऊर्जा वहनासाठी ऊर्जेची गरज असते, अशा ठिकाणी काय वापरतात, तर AC करंट वापरतात. अल्टरनेटिंग करंट. घर असेल किंवा हीटर असेल, इस्त्री, रेफ्रिजरेटर यांसारख्या उपकरणांमध्ये देखील काय केलं जातं, DC करंट हा वापरला जातो. अशा पद्धतीने प्रवाहाचे हे 2 प्रकार असतात. अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट. आता घरगुती विद्युत जोडणी काय असते, त्याची सुरक्षितता काय असते ते एकदा बघूयात. आपल्या घरांना किंवा इतर व्यवसायांना वीज पुरवठा करण्याची जी जबाबदारी असते, ती राज्य सरकारची असते बघा. त्यासाठी मग तारा वापरल्या जातात, केबल्स वापरल्या जातात. मग याच्यामध्ये 3 प्रकारच्या तारा असतात. पहिली असते वीजयुक्त वायर. त्यालाच काय म्हणतात, फेज वायर म्हणतात. दुसरी असते तटस्थ वायर, म्हणजे त्याला न्यूट्रल वायर असं म्हणतात. आता न्यूट्रल म्हणजे लक्षात येईल तुमच्या की ती न्यूट्रलच असते. आणि तिसरं असते संपर्क तारा, अर्थिंग वायर. अशा 3 प्रकारच्या तारांचा वापर करून विजेच्या ज्या तारा आहेत त्या बनवलेल्या असतात. मग वीजयुक्त तारेमध्ये काय असतं बघा, त्याला लाल रंगाचं आवरण असतं. त्याच्यामध्ये विभवांतर जे असतं, व्होल्टेज जे असतं ते 220 ते 250 इतकं असतं. तटस्थ ज्या तारा असतात ते काळ्या रंगाच्या असतात. त्याच्यात 0 व्होल्टेज असतं. आणि अर्थिंगच्या ज्या वायरी असतात बघा, बऱ्याचदा काय होतं की घर तयार करताना किंवा जेव्हा व्यवसायाच्या ठिकाणी काही ठिकाणी अर्थिंगच्या वायरी नसतात. मग अशा वेळेला करंट बसण्याचे वगैरे प्रकार झाले की ते सांगतात लोक. राज्य शासनाचे जे कर्मचारी असतात ते सांगतात बघा की तुम्ही अर्थिंग एकदा चेक करून. अर्थिंग असतं ते सुरक्षिततेसाठी असतं. ही अर्थिंगची जी वायर असते ना त्याला भूसंपर्क तार असे म्हणतात. मग ही जी भूसंपर्क तार असते त्याच्यावर हिरव्या रंगाचं आवरण असतं आणि ती आपल्या सुरक्षिततेसाठी असते. म्हणजे जेव्हा समजा पाऊस पडायला लागलाय आणि खूप जोरात अ, वीज वगैरे कडाडते. मग अशा वेळेला काय होतं, की विजा कडाडल्यानंतर शक्यतो ज्या उंच इमारती असतात किंवा उंच झाडं असतात, अशावरती विजा पडतात असं आपण म्हणतो. मग जर अर्थिंग वायर नसेल, तर अशा वेळेला करंट उतरण्याची शक्यता असते. म्हणून काय करतात, शक्यतो मोठ्या इमारतीमध्ये अर्थिंगची सोय ही करून घेतली जाते. ती आपल्या सुरक्षिततेसाठी असते. मग धोके काय आहेत बघा, तर वीजयुक्त आणि तटस्थ तारा जर एकत्र आल्या, लाल रंगाची वायर आणि ही काळ्या रंगाची वायर जर एकत्र आली, तर शक्यतो आग लागण्याचा धोका असतो. अजून परिपथाच्या क्षमतेपेक्षा जास्त जर विद्युत धारा वाहत असेल, तर अतिभार जर झाला, तर अचानक स्फोट देखील होऊ शकतो. आता विज्ञानाचे चमत्कार जे चुंबकाच्या चुंबकत्वाच्या गुणधर्मावर असतील किंवा चुंबकीय क्षमतेवर आधारित विविध चुंबकांचा वापर करून कोणकोणत्या गोष्टी बनवलेल्या आहेत, ते आता आपण बघणार आहोत. पहिलं आहे MRI. त्यालाच आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक रेझोनान्स इमॅजिनिंग. हे काय तंत्र असतं, तर शरीराच्या आतमध्ये जे अवयव आहेत, म्हणजे आपले अंतर्गत हृदय असेल, मेंदू असेल, यांसारखे जे अंतर्गत अवयव आहेत, त्याच्या अचूक प्रतिमा मिळवण्यासाठी चुंबकीय क्षेत्रांचा वापर केला जातो आणि MRI केला जातो. मग या MRI मध्ये देखील काय केलं जातं, प्लीज माईक बंद केला तर बरं होईल. देवयानी चव्हाण मॅडम, माईक चुकून ऑन राहिलेला आहे. माईक बंद करा. ओके, थँक्यू. तर आपल्या शरीरातील जे इंटरनल ऑर्गन्स आहेत, हृदय असेल, मेंदू असेल, यांसारख्या अवयवांच्या अचूक प्रतिमा मिळवण्यासाठी चुंबकीय क्षेत्रांचा वापर केला जातो. त्यालाच आपण MRI म्हणतो. त्यानंतर आहे मॅग्लेव ट्रेन. मगाशी आपण पाहिलं की अगदी कोणतंही घर्षण न होता हवेमध्ये
अत्यंत वेगानं जेव्हा ही ट्रेन धावते त्यावेळेला दोन्ही ध्रुवांचा वापर करून, दोन ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण बल असतं, या तत्वाचा वापर करून गाड्या जेव्हा रुळावरून प्रत्यक्ष जातात त्यावेळेला कुठंही घर्षण बल होत नाही, न घासता चुंबकत्वाच्या सहाय्याने अतिशय वेगानं वेव्ह ट्रेन असं म्हणतात, त्या तरंगत अगदी वेगाने धावू शकतात. पुढं आहे, आपण पाहिलं की चीन आणि ग्रीकच्या दर्यावर्दी लोकांनी काय केलं, की चुंबक कधीही टांगला पृथ्वीवरती तर तो काय राहतो, दक्षिणोत्तर स्थिर राहतो. या त्याच्या चुंबकीय गुणधर्माचा वापर करून काय केलं, की होकायंत्राचा, दिशादर्शकाचा वापर केला आणि खूप पूर्वीपासून दिशा दाखवण्यासाठी किंवा जे दर्यावर्दी असतील, सागरामध्ये दिशा पाहण्यासाठी या चुंबक सूचीचा किंवा दिशादर्शकाचा वापर हा केला जाऊ लागला. तर अशा पद्धतीनं आपण अगदी चुंबकाचा शोध कसा लागला, इथून सर्व प्रकारचे चुंबकीय गुणधर्म पाहिले. चुंबकाचे गुणधर्म, त्यानंतर फ्लेमिंगचे नियम असतील किंवा फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम, डाव्या हाताचा नियम, विद्युत धारेचा आणि चुंबकाचा काय संबंध असतो. त्यानंतर हान्स आर्स्टेड यांनी डेन्मार्कमध्ये जो शोध लावला विद्युतधारा आणि चुंबकत्वाचा तो पाहिला. उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम, नालकुंतलापासून कायमस्वरूपी चुंबक कसं तयार केलं जातं हे आपण पाहिलं. त्यानंतर चलित्र काय असतं, जनित्र काय असतं हे पाहिलं. त्यानंतर एसी करंट काय असतो, डीसी करंट काय असतो, घरगुती क्षेत्रामध्ये कोणते करंट वापरले जातात, औद्योगिक क्षेत्रामध्ये कोणते करंट वापरले जातात, अर्थिंगची वायर काय असते, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या वीजयुक्त तारा असतील, तटस्थ तारा असतील, भूसंपर्क तारा असतील, त्याचे धोके काय आहेत, अर्थिंगच्या वायरचं महत्व काय आहे, हे सर्व प्रकार आपण पाहिलेले आहेत बघा. त्यानंतर मायकेल फॅराडे यांचा विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा जो शोध होता, त्यांनी काय सांगितलं, की हलत्या चुंबकामुळे तारेत विद्युतधारा निर्माण होते आणि ज्या प्रक्रियेमध्ये वाहकातील बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे दुसऱ्या वाहकामध्ये देखील काय होते, विद्युतधारा प्रवर्तित होते. उपयोजन जे पाहिलं आपण, विद्युत चलित्र 1 नंबरचं, 2 नंबरचं, त्यानंतर चुंबकीय क्षेत्रामधील विद्युत वाहकावरील बल, असे जवळजवळ सर्व नियम आपण पाहिलेले आहेत. क्रांतिकारी जे शोध लागले तेही पाहिलेले आहेत. तर चुंबक, चुंबकाचे गुणधर्म आणि चुंबकत्व म्हणजे मॅग्नेटिझम याच्या सर्व स्लाइड्स आपण पाहिलेल्या आहेत. आता आपण काय करूया, याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊया. आता आपण प्रश्नांची उत्तरं घेऊया. प्रश्न पाहूयात. प्रश्न पहिला आहे, चुंबक आणि त्याचे गुणधर्म याची MCQ घेतोय आपण. चुंबकीय बलरेषांची सुरुवात ही कोणत्या ध्रुवापासून होते? येस, करेक्ट. लगेच उत्तर आलेलं आहे बघा. म्हणजे छान वाटतं असं, की आपण जे सांगतोय ते लक्ष देऊन ऐकतंय कोणी. वैष्णवी सांगोलकर मॅडम आणि मगाशी पण पहिलं उत्तर तर खूपच लगेच आलं. रोहिणी चौधरी मॅडम बरोबर आहे. चुंबकीय बल, अश्विनी गाडे मॅडम करेक्ट. चुंबकीय बलरेषांची सुरुवात उत्तर ध्रुवापासून होते. व्हेरी गुड. सेकंड क्वेश्चन, दोन चुंबकीय बलरेषा एकमेकींना, येस, रुचिरा गोवेकर मॅडम, येस करेक्ट. येस मॅडम, सांगोलकर मॅडम, येस. दोन चुंबकीय बलरेषा एकमेकींना कधीही छेदत नाही. जास्तीत जास्त प्रश्न घेऊया. आपण आपल्याला ते 15 मिनिटाचा वेळ मिळालेला आहे आज. क्वेश्चन आहे बघा, चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कोठे सर्वाधिक असते? मध्यभागी, ध्रुवांजवळ, त्यापासून का वरील ध्रुव? तीव्रता कुठे असणार? बरोबर, सुकेशिनी राऊत मॅडम करेक्ट.
ध्रुवाजवळ चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही काय असते? सर्वाधिक असते. पुढचा प्रश्न. विद्युत धारेतून चुंबकत्व हा शोध कुणी लावला? विद्युत धारेतून चुंबकत्व. फॅरेडे, मॅक्सवेल, हान्स ओरस्टेड आणि फ्लेमिंग. येस, करेक्ट. बऱ्याच जणांची उत्तरं यायला लागलेत. विद्युत धारेतून चुंबकत्व हा शोध कोणी लावला? तर हा जो शोध आहे हा शोध ओरस्टेड यांनी लावला बघा. विद्युत जर एखाद्या वाहक तारेमधून विद्युत धारा जाऊ दिली तर तिच्या सभोवताली काय होतं? चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. हा जो गुणधर्म आहे तो हान्स ओरस्टेड यांनी शोधून काढला आणि म्हणून या शोधाचं जे क्रेडिट आहे ते कोणाकडे आहे? हान्स ओरस्टेडकडे आहे. हा डेन्मार्कचा भौतिकशास्त्रज्ञ होता. त्यांनी काय शोध लावला ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही परत एकदा रिचेक करू शकता. जेव्हा वाहक तारेमधून विद्युत धारा वाढवली जाते तेव्हा चुंबकीय क्षेत्रावरती काय परिणाम होतो? वाहक धारेमधून जेव्हा विद्युत धारा वाढवली, करंट वाढवला, तर त्याचा चुंबकीय क्षेत्रावर काय परिणाम होतो? क्षेत्र कमी होते, क्षेत्र जास्त प्रभावी होते, काहीच फरक पडत नाही की क्षेत्र नष्ट होते. आता बघा विद्युत धारा वाढवली आहे म्हटल्यानंतर काय होणार? मॅग्नेटिझम पण येस करेक्ट. सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत. क्षेत्र अधिक प्रभावी होणार आहे. जर करंट वाढत आहे तर त्याचं मॅग्नेटिझम पण जास्तच होणार आहे. म्हणजे चुंबकीय क्षेत्र काय होणार आहे? हे अधिक प्रभावी होणार आहे. पुढचं, उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. परत एकदा सांगते बघा. पहिल्यांदा उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम काय आहे ते सांगते. जेव्हा आपल्या उजव्या हातामध्ये एखादा सरळ विद्युत वाहक धरला तर आपला जो ताठ अंगठा असतो तो काय करतो? विद्युत धारा दर्शवतो आणि जी वळलेली बोटं असतात ना ती चुंबकीय क्षेत्र दर्शवतात. मग आता प्रश्न काय आहे की उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमामध्ये ताठ अंगठा काय दर्शवतो? चुंबकीय क्षेत्राची दिशा, विद्युत धारेची दिशा, बलाची दिशा का गतीची दिशा? आपल्याला तर हे लक्षात आलं पाहिजे. 4 मधले तर 2 ऑप्शन लगेच कट होतात बघा. मग ताठ अंगठा काय दाखवतो? बरोबर आहे. येस, शिल्पा चव्हाण मॅडम करेक्ट. तर विद्युत धारेची दिशा दाखवतो. पुढचा प्रश्न 7वा. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमामध्ये वळलेली बोटं काय दाखवतात? उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम मी आत्ताच सांगितले. वळलेली बोटं काय दाखवतात? बरोबर आहे मॅडम. अश्विनी मॅडम करेक्ट. येस मॅडम. शिल्पा मॅडम करेक्ट. तर ही जी वळलेली बोटं असतात ती काय करतात? चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात. अंगठा विद्युत धारेची दिशा दाखवतो आणि वळलेली बोटं ही चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात. पुढचा प्रश्न. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाला दुसरं कोणतं नाव आहे? येस करेक्ट. येस मॅडम. मॅक्सवेलचा कॉर्कस्क्रू नियम. त्याला बूथ स्क्रू नियम म्हणतात, कॉर्कस्क्रू नियम म्हणतात. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमालाच ही नावं आहेत बघा. मॅक्सवेलचा कॉर्कस्क्रू किंवा बूथ स्क्रू नियम असं देखील त्याला म्हणतात. पुढचा प्रश्न. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलवर आहे हा. फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमामध्ये तर्जनी काय दाखवते? विद्युत धारा, चुंबकीय क्षेत्राची दिशा, वाहकाच्या गतीची दिशा की रोध? डाव्या हाताचा नियम फ्लेमिंगचा. मी रिपीट करते बघा. फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम काय आहे? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय दाखवतो? जर आपल्या डाव्या हाताची तर्जनी, मधलं बोट आणि अंगठा परस्परांना लंब राहतील असं जर आपण धरलं तर काय करतो? अंगठा जो असतो तो वाहकाच्या गतीची दिशा दाखवतो. मधलं बोट जे असतं ती विद्युत धारा म्हणजे करंट, इलेक्ट्रिक करंट दाखवतो आणि तर्जनी जी असते ना ती चुंबकीय क्षेत्र दाखवते. अशा पद्धतीनं हा फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम असतो. मग आता प्रश्न काय आपला? फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमामध्ये तर्जनी काय दाखवते? बरोबर आहे. चुंबकीय क्षेत्राची दिशा. येस मॅडम. पुढे फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमामध्ये मधलं बोट काय दाखवतं? शक्यतो माईक ऑफ ठेवा कारण बरेच शिक्षक जॉईन असतात ना त्यामुळे त्यांना डिस्टर्ब होतं. अदिती अंबादास गव्हाणे मॅडम तुम्ही माईक बंद ठेवा.
फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमामध्ये मधलं बोट काय दर्शवतं? तर फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमामध्ये मधलं बोट विद्युत धारेची दिशा दर्शवतं. पुढचा प्रश्न आहे, फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमामध्ये अंगठा काय दर्शवतो? बरोबर आहे मॅडम, वाहकाच्या गतीची किंवा बलाची दिशा. पुढचा प्रश्न आहे, विद्युत चुंबकीय प्रवर्तनासाठी फ्लेमिंगचा कोणता नियम वापरला जातो? डाव्या हाताचा नियम, उजव्या हाताचा नियम, अंगठ्याचा नियम की यापैकी नाही? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनसाठी. बरोबर, करेक्ट. मंगेश चव्हाण सर, करेक्ट. उजव्या हाताचा नियम, फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमात मधले बोट काय दर्शवते? मूळ विद्युतधारा, निर्माण होणारी प्रवर्तित विद्युतधारा, चुंबकीय क्षेत्र की गतीची दिशा? मधलं बोट काय दाखवतं? तर निर्माण. बरोबर आहे वैष्णवी मॅडम, बरोबर आहे. मधलं बोट ही विद्युतधारेची दिशा दाखवते. पुढचा प्रश्न आहे, नाल कुंतल आणि चुंबकत्वावर. विसंवाहक वेष्टन असलेल्या तांब्याच्या तारेचे अनेक फेरे गुंडाळून जी वृत्तचिती आकार तयार केला जातो त्याला काय म्हणतात? रोधक, नालकुंतल, जनित्र. बरोबर आहे, येस, नालकुंतल म्हणतात. तो जो वृत्तचितीचा आकार आहे ज्याच्यामध्ये तांब्याच्या तारेचे अनेक फेरे आहेत त्याला नालकुंतल म्हणतात. मग हे नालकुंतल, विद्युतधारा वाहणारं नालकुंतल कोणत्या प्रकारच्या चुंबकाप्रमाणे काम करतं? कायमस्वरूपी, तात्पुरतं, ऋण ध्रुव की वरीलपैकी नाही? कुंतल असतं, बरोबर आहे. झूम युजर, करेक्ट आहे. कायमस्वरूपी चुंबकाप्रमाणे ते काम करतं. अल्निको हे संमिश्र कशापासून बनवलेलं असतं? नावातच आहे बघा, लोखंड, अल्युमिनियम, कोबाल्ट, तांबे, लोखंड, कार्बन. अल्निको संमिश्र कशापासून बनवतात? येस, अल्युमिनियम, निकेल अँड कोबाल्ट. येस. निपरमॅग संमिश्र कशासाठी वापरले जाते? बल्ब बनवण्यासाठी, कायमस्वरूपी चुंबक बनवण्यासाठी, वायर बनवण्यासाठी, इस्त्र्यासाठी. तुमचा आवाज छोटा येत आहे. तुमचा आवाज लहान येत आहे. हो का? माईक, कॅमेरा आणि माईक थोडं बंद ठेवलं तर बरं होईल. विद्यार्थिनी आहे का ही आदिती? बघा, विद्युत चलित्र, विद्युत जनित्र हे दोन्ही प्रकार आपण पाहिलेले होते. चलित्रामध्ये कोणत्या ऊर्जेचं रूपांतर कोणत्या ऊर्जेत होतं, जनित्रामध्ये कोणत्या ऊर्जेचं रूपांतर कोणत्या ऊर्जेत होतं हे आपण पाहिलं होतं. निपर आणि अल्निकोचं संमिश्र जे असतं, मग हे संमिश्र कशा, निकेल आणि कोबाल्ट हे संमिश्र असतं. आणि निपरमॅग हे जे संमिश्र आहे ते देखील औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरले जातात आणि हे कायमस्वरूपी चुंबक बनवण्यासाठी वापरले जातात. निपरमॅग मध्ये शक्यतो लोखंड, निकेल, अल्युमिनियम, टायटॅनियम हे घटक असतात. त्यामुळे 18व्या प्रश्नाचं उत्तर काय येईल बघा, निपरमॅग मध्ये कोणता घटक असतो? तर टायटॅनियम असतो. आणि हे जे निपरमॅग आणि अल्निको संमिश्र जे आहे ते काय करतात, कायमस्वरूपी जे चुंबक आहेत, मग अशी जर तुम्ही पाहिलं असेल तर आणि ते जे आधी दिलं बऱ्याच होतं आहेत बघा, थोडं माईक बंद ठेवा. तर मी काय सांगत होते, हे जे
संमिश्र आहेत ते काय करतात, कायमस्वरूपी चुंबक तयार करण्यासाठी वापरतात. मग हे कायमस्वरूपी चुंबक तुमचं ॲमीटर, व्होल्टमीटर, स्पीडोमीटर किंवा विजेवर चालणारी जी घड्याळं असतात त्याच्यासाठी काय करतात, वापरली जातात. पुढचा प्रश्न आहे विद्युत चलित्रावर. विद्युत चलित्र कोणत्या ऊर्जेचं रूपांतर कोणत्या ऊर्जेमध्ये करतं? बरोबर आहे अश्विनी मॅडम, बरोबर. दोन्ही प्रकार पाहिले होते बघा आपण. चलित्र म्हणजे काय, जनित्र म्हणजे काय. चलित्र जे असतं ते विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेत करतं. आणि चलित्रामध्ये तांब्याच्या तारेची जी आयताकृती गुंडाळी असते त्याला काय म्हणतात? शक्तिशाली चुंबक, सॉरी, परिवर्तक, आर्मेचर कॉइल, ब्रश आणि नालकुंतल. बरोबर आहे. बी बी आन्सर बरोबर आहे. चलित्रामध्ये विद्युत धारेची दिशा बदलण्याचं काम कोण करतं? तिन्ही प्रकार बघितले होते बघा आपण रचनेमध्ये. आर्मेचर कॉइल काय काम करतं? स्ट्रॉंग मॅग्नेट, शक्तिशाली चुंबक काय काम करतं? आणि अर्धवर्तुळाकार परिवर्तक काय काम करतं? तर विद्युत धारेची दिशा बदलण्याचं काम कोण करतं? तर जो अर्धवर्तुळाकार परिवर्तक असतो तो विद्युत धारेची दिशा बदलतो. बरोबर आहे. बऱ्याच शिक्षकांची उत्तरं बरोबर येत आहेत. पुढचा प्रश्न, विद्युत चलित्र कोणत्या सिद्धांतावर आधारित असतो? विद्युत चुंबकीय प्रवर्तन, विद्युत धारेवरील चुंबकीय बल, औष्णिक परिणाम की रासायनिक परिणाम? इलेक्ट्रिक मोटार जी असते ही विद्युत चुंबकीय प्रवर्तनावरती आधारित असते. पुढे जाऊयात आपण. विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध कोणी लावला? एडिसन, मायकेल फॅरेडे, न्यूटन की ओहम? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा शोध. बरोबर आहे. आपण बोललोच होतो बघा, सुरुवातीलाच बोललो होतो की मायकेल फॅरेडे यांनी काय केलं, तर विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा त्यांनी शोध लावलेला आहे. 1931 मध्ये त्यांनी हे दाखवून दिलं, सॉरी 1831 मध्ये त्यांनी दाखवून दिलं की चुंबक आणि कॉईल यांच्यातल्या हालचालीमुळे विद्युतधारा प्रवर्तित होते आणि त्यामुळं जनरेटर जे आहेत त्याची निर्मिती झालेली आहे. तर अशा पद्धतीनं अगदी 23 ते 25 प्रश्न आपण आता घेतलेले आहेत. मला वाटतं बऱ्याच काठिण्य पातळीचेही प्रश्न होते तरी देखील बऱ्याच शिक्षकांची उत्तरं ही बरोबर आलेली आहेत. तर दोन्हीही स्लाइड्स आणि आपले क्वेश्चन आन्सर्स मी अपलोड करतेय. तर शक्यतो सर्व प्रश्नोत्तरं वाचा आणि त्याचा सराव करा जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला होईल. तर आपण इथं थांबूयात. यानंतर पुढचा जो तास आहे त्यांना मी विनंती करते की त्यांनी पुढची सूत्र आपल्या हाती घ्यावी.